आम्ही कॉफी प्यायला बसल्यानंतर प्रदीपने त्याची खुर्ची माझ्या खुर्चीजवळ सरकवली आणि माझा हात त्याच्या हातात घेऊन म्हणाला, मला माझ्या घरच्यांनी लहानाचे मोठे केले, माझी सर्व हौस मौज पुरवली. माझ्या आईबाबांनी माझे खूप लाड केले, खूप जपले मला. त्यामुळे आईबाबा जे सांगतील त्या सर्व गोष्टी मी त्यांच्या सुखासाठी करणार. ज्यावेळी ते मला दुकानात नेत असत त्यावेळी मला कोणती गाडी अथवा कोणते खेळणे घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांनी मला दिला होता. तर आता मला आयुष्याचा साथीदार निवडण्याचा पूर्णपणे अधिकार हा माझाच आहे. आणि त्यांच्या मनात जर असेलही दुसरी मुलगी तरी लग्न तर ते नाही मला करायचे आहे त्या मुलीसोबत. त्यामुळे इथे प्राथमिकता माझ्या निर्णयाला आहे, त्यांच्या नाही. एवढ्या बोलल्यानंतर वेटरने दिलेला कॉफीचा कप प्रदीपने माझ्या हाताकडे सरकवला. आम्ही कॉफी पिऊन गाडीत बसल्यानंतर प्रदीप म्हणाला, उद्या संडे आहे, तुला काही काम आहे का? मी म्हणाले, नाही, तसे महत्त्वाचे काही नाही. का, काही काम होते का? नाही, उद्या सहज फिरायला जायचे आहे म्हणून म्हटले. तुला वेळ असेल तर आपण जाऊ फिरायला, थोडेसे चेंज म्हणून. मी विचार केला आणि हो चालेल असे म्हणाले. ओके, पण आपण दोघे जाणार आहोत कारण सुरेखा तुमच्या दोघींच्या मैत्रिणीबरोबर 3 दिवसाच्या ट्रिपवर गेली आहे. मी म्हणाले, हो, तिचा फोन आला होता. मला सुट्टी नसल्यामुळे मी तिला नाही म्हणाले होते. मला खूप वाईट वाटले की सुरेखा बरोबर पहिल्यांदा मी नव्हते, नाहीतर जिथे सुरेखा तिथे मी असायची. प्रदीप म्हणाला, शर्वरी, मग चालेल ना, जायचं ना मग उद्या आपण फिरायला? टेन्शन घेऊ नको, फक्त छान फिरायचं. मला समजले प्रदीपला काय म्हणायचे ते आणि त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. उद्याचे डन ना शर्वरी? मी मान हलवली आणि तो लगेच निघून गेला. मी विचारात पडले. मला आता समजत नव्हते मी जे काही करते ते बरोबर आहे की चुकीचे. माझा प्रदीपवर पूर्ण विश्वास होता की तो मला धोका नाही देणार, परंतु उद्याची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. मी स्वतः पाहिले होते माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत प्रेम एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर. मी हे जे काही करते हे सर्व मी करते की नकळतपणे हे सर्व माझ्या बाबतीत घडत आहे हे मला समजत नव्हते. कारण मी प्रदीपला कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी तो अजून माझ्या जवळ येतोय आणि त्याला नाही कसे म्हणायचे मला काहीच समजत नव्हते. प्रदीप त्याच्या बोलण्यातून मला सांगत होता की मी कुणाबरोबर लग्न करायचे हे फक्त आणि फक्त माझ्या मनावर आहे. जणू काही तो मला सांगत होता की तू मला केवळ घरच्या परिस्थितीमुळे, माणसांमुळे नाही म्हणू नको. मी संध्याकाळ झाली म्हणून देवघरात दिवा लावला आणि देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, हे जे काही चाललंय प्रदीप आणि माझी जोडी, जर देवा तू खरंच बनवली असेल तर ठीक आहे, नाहीतर असं काही कर की मला प्रदीपचे मन दुखावता त्याच्यापासून दूर कर. मी अशी देवाला प्रार्थना करताना माझ्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले. कारण यातून मला असे जाणवले की मला देखील प्रदीप आवडतो आहे, मला देखील त्याची सोबत आवडते आहे, पण जे विधिलिखित असते तेच घडते. म्हणून मी जे काही होईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले. खरं सांगायचं म्हणजे प्रदीप आणि माझ्या आयुष्याचा निर्णय उद्या आम्ही दोघेही घेणार होतो. कारण लग्न म्हणजे बाजारातला विकत घेतलेला भाजीपाला नव्हे किंवा भातुकलीच्या खेळातले नवरा नवरी नव्हे. येथे 2 मनाचेच नव्हे तर 2 परिवारातील नातेसंबंध जोडले जातात. ठरलेल्या वेळेत मी प्रदीपने मला सांगितलेल्या ठिकाणी मी पोहोचले तर तिथे प्रदीप माझ्या अगोदरच हजर होता. मला म्हणाला, मी अर्धा तास झालो इथे पोहोचलो, मला वाटले तू नक्की येते की नाही. तेव्हा मी प्रदीपला म्हणाले, असं कसं होईल, मी तुला शब्द दिला होता त्यामुळे मी येणारच होते. आम्ही दोघे गाडीत बसलो. प्रदीप म्हणाला, आपल्याला निवांत बोलता यावे म्हणून मी ड्रायव्हर काकांना सुट्टी दिली. आज मी गाडी चालवणार आहे, मला येते गाडी शर्वरी, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मी म्हणाले, नाही, मला माहीत आहे तुला येते गाडी छान चालवता. नंतर प्रदीपने गाडीत सौम्य अशी छान मराठी गाणी लावली आणि तो मला शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी घेऊन गेला. तेथे गेल्यावर आम्ही छान असे नारळ पाणी पिलो. करिअरविषयीच्या गप्पा मारल्या की आपल्याला पुढे काय संधी आहेत आपल्या करिअरमधून. प्रदीप मला म्हणाला, तू जॉब सोडून दे, तुझा सर्व खर्च मी उचलतो आणि रिझर्व्ह बँकेच्या परीक्षेची तयारी कर. तू माझ्याबरोबर लग्न करावं म्हणून नाही मी तुला ऑफर देत, एक मित्र म्हणून मी बोलत आहे. मी प्रदीपला म्हणाले, नाही रे, मी जॉब करेल RBIच्या परीक्षेची तयारी, पण मला आधी बाबांची सर्व हौसमौज पूर्ण करायची आहे. प्रदीप ठीक आहे असे म्हणाला. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि प्रदीप म्हणाला, हे राजभोग थाळी म्हणून प्रसिद्ध हॉटेल आहे. अनेक प्रकारचे मेनू असतात त्यांच्या डिशमध्ये आणि तू आणलेले डब्यातील मेनू देखील खाऊ. मी ठीक आहे असे म्हणाले आणि खरंच खूपच सुंदर त्यांनी राजभोग थाळी सजवली होती. आम्ही दोघे जेवण करून पुन्हा निघालो. प्रदीप खूपच खुश होता. मध्येच तो जोक पण करायचा. आम्ही चालत एका उंच टेकडीवर गेलो. तेथून निसर्ग खूपच सुंदर दिसत होता. आम्ही दोघेही शांत होतो. दुपारची वेळ झाली होती. मी म्हणाले, छान वातावरण आहे ना आज? प्रदीप हळूच म्हणाला, तू असल्यावर छानच असणार वातावरण शर्वरी. मी म्हणाले, काय?
प्रदीप म्हणाला, अगं छानच वातावरण आहे आज, असं मी म्हणालो. प्रदीप म्हणाला, मग तू काय ठरवले आई? शर्वरी, तुझा होकार असेल तर मी तुझ्याशीच लग्न करणार. पण शर्वरी, तू नक्की काही सांगत नाही. हो पण म्हणत नाही आणि नाही पण. मला सांग, तुला नक्की काय करायचे आहे? प्रदीप असं बोलल्यावर मी शांतच झाले. मी प्रदीपला म्हणाले, प्रदीप, मी हे सर्व बाबांना सांगू का? बाबा मला हो म्हणतील अथवा नाही, पण निर्णय घेणे मला सोपे होईल. म्हणजे तुला पण मला सांगता येईल आणि आपले ध्येय, आपली दिशा निश्चित होईल. प्रदीप म्हणाला, तुला बाबांना सांगायचे असेल तर नक्की सांग, काही हरकत नाही. प्रदीपने दिवसभरात मला शाब्दिक खूप आधार दिला. आम्ही घरी जायला निघालो. संध्याकाळ झाली होती. प्रदीप हळूच म्हणाला, असे वाटत होते की आज रात्र होऊच नाही. हे क्षण मी माझ्या मुठीत असेच कैद करावे. असे बोलून प्रदीपने गाडी स्टार्ट केली. मी घरी पोचले आणि स्वयंपाक करायला घेतला. बाबा फेरफटका मारण्यासाठी गेले होते. पण मला आता प्रश्न पडला होता की ते सर्व मी बाबांना कसे सांगावे? त्यांना या गोष्टीचं टेन्शन तर येणार नाही ना? आधीच त्यांना शुगर आहे आणि माझ्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही ना? या गोष्टीचा मी विचार करत होते. दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घ्यायचे ठरवले, कारण या गोष्टीमुळे बाबांच्या आरोग्यावर परिणाम नको आणि ही गोष्ट मी लपवू शकत नव्हते. कारण कधी ना कधी मला हे बाबांना सांगावेच लागणार होते. म्हणून जेवण झाल्यानंतर मी बाबांच्या सर्व काही कानावर घालायचे ठरवले. आम्ही हसत खेळत जेवण केले. बाबा त्यांच्या आणि त्यांच्या कामातल्या लोकांचे किस्से मला सांगत होते. जेवण झाल्यानंतर मी सर्व कामे आवरून घेतली आणि हॉलमध्ये येऊन बसले. बाबा टी व्ही पाहत होते. मी पण बाबांबरोबर टी व्ही पाहत होते. पण माझे टी व्हीकडे लक्ष लागत नव्हते, कारण मला बाबांबरोबर महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते. मी बाबांना म्हणाले, बाबा थोडेसे बोलायचे होते. बाबांनी टी व्हीचा आवाज कमी केला आणि म्हणाले, बोल ना बाळा, काय झाले? बाबा, तुम्ही मला रागावणार तर नाही ना? बाबा म्हणाले, का, कशासाठी रागाव मी? तुला काही चूक झाली का? तुझ्याकडून चूक वगैरे नाही केली आणि ती होऊ नये म्हणूनच मला तुमच्याबरोबर बोलायचे. बाबा म्हणाले, निसंकोच सांग. बाबा, मला देशमुख काकांच्या प्रदीपने प्रपोज केले आहे. त्याची माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे आणि त्याने मला माझा निर्णय काय आहे हे विचारले. प्रेम हे 4 दिवसाचे पण आईबाबा आयुष्यभरासाठी असतात आणि माझ्यासाठी तुम्ही सर्व काही आहे. बाबा असे बोलल्यानंतर बाबा थोड्या वेळ शांतच झाले. मी पण नकळतपणे टी व्हीकडे पाहत होते. बाबा म्हणाले, त्याच्या वडिलांना माहिती आहे का हे सर्व? मी म्हणाले, नाही बाबा, काहीच नाही. बाबा म्हणाले, प्रदीप कशाच्या बेसवर तुला मागणी घालतोय? या गोष्टी एवढ्या सोप्या नाही. आधी त्यानं त्याच्या घरच्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. आणि शर्वरी, तुला प्रदीप नवरा म्हणून चालेल का? मी हो म्हणाले. बाबा, प्रदीप श्रीमंत आहे म्हणून मी हो म्हणत नाही. त्याचा स्वभाव छान आहे. बाबा म्हणाले, ते सर्व ठीक आहे शर्वरी, लग्न करणे सोपे, पण ते लग्न शेवटपर्यंत टिकवणे अवघड. संसारात खूप समस्या, खूप अडचणी असतात. शेवटपर्यंत एकमेकांना साथ द्यावी लागते. तुझ्यासाठी ना दुसरं लग्न केले आणि हा गाडा एकट्यानेच इथपर्यंत ओढला. तुम्ही दोघे चुकी करते असे मी मुळीच म्हणत नाही, पण प्रदीपने त्याच्या घरच्यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट करायला हवी. ठीक आहे शर्वरी, बघू काय होते ते. तुझ्या नशिबात असेल, शेवटी तेच घडणार. आपण काय फक्त कर्माचे पुतळे. मी बोलतो प्रदीपसोबत, म्हणजे मला निर्णय देता येईल. निर्णय त्याला देणे सोपे होईल. मी हो म्हणाले आणि सर्व काही बाबांवर सोडून द्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी बाबांना टेन्शन नको यायला म्हणून मी रजा टाकली होती. बाबा मला म्हणाले, तू रजा नको टाकू, मी बोलतो प्रदीपबरोबर. मी म्हणाले, नाही बाबा, तुमची काळजी वाटते, कामापेक्षा मला तुम्ही महत्त्वाचे आहे. दुसऱ्या दिवशी बाबाने प्रदीपला फोन केला. प्रदीप म्हणाले, मी येतो तुमच्या घरी. एक मीटिंग होती 1 तासाची, तेवढी अटेंड करतो आणि येतो मी तुमच्या घरी साधारणतः सकाळी 11 वाजता, असे प्रदीप बोलला. बाबा मला म्हणाले, शर्वरी, तोपर्यंत मी आलोच मार्केटमध्ये जाऊन. बाबा मार्केटमध्ये गेल्यानंतर मी सर्व कामे विचार करत होते. प्रदीप घरी आला. बाबा अजून आले नव्हते. प्रदीप आला तेव्हा मी किचनची फरशी पुसत होते. मला हॉलमध्ये कुणीतरी आल्याची चाहूल लागली. मला वाटले बाबा असतील, परंतु जेव्हा मला शर्वरी, काय करतेस ग, असा प्रदीपचा आवाज आला तेव्हा मला छातीत धडधड झाली. बाबा तर बाहेरून आले नाही. मी म्हणाले, अरे बाबा येतील इतक्यात, बस ना. मी प्रदीपला पाणी दिले आणि म्हणाले, जेवणाचे ताट करते, कारण बाबा जेवण करूनच बाहेर गेलेत, तू घे जेवून. प्रदीप म्हणाला, नाही, मी जेवण करूनच आलोय. प्रदीपने छान व्हाईट शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट घातली होती. खूपच हँडसम दिसत होता. असे वाटले त्याच्याकडे पाहतच राहावे. खूपच सुंदर दिसत होता. मला म्हणाला, आवरली तुझी सर्व कामे? मी हो म्हणाले. नंतर मी प्रदीपला म्हणाले, बाबांना फोन लावते, तुला उशीर व्हायला नको नाही का? आज मी निवांत आहे. सर्व कामे मी उद्याच करणार आहे. काम तर काय रोज होतील ग, पण लग्न हे एकदाच होते. येथील बाबा, बस येते, गप्पा मारू आपण, असे प्रदीप बोलला. मी बसले आणि प्रदीप माझ्याजवळ आला आणि माझा हात हातात घेत बोलला, शर्वरी, माझे पप्पा सहजासहजी आपल्या लग्नाला होकार देणार नाही, पण तुझी तयारी आहे ना मला साथ द्यायची? विरोध होऊ शकतो, समोरची
व्यक्ती 2 शब्द बोलूही शकते, पण माझ्यासाठी सर्व सहन करण्याची तुझी तयारी आहे ना? मी म्हणाले, का रे प्रदीप, आज असे का बोलतो? काही झाले का घरी? प्रदीप म्हणाला, पप्पा आईकडून माझी जन्मपत्रिका घेऊन ब्राह्मणाकडे गेले होते. पप्पांचे मित्र आहे देशपांडे काका, त्यांची एक मुलगी आहे, तिची आणि माझी जन्मपत्रिका जुळते का नाही लग्नासाठी हे पाहण्यासाठी गेले होते. मी विचारले, मग जुळली का तुमची लग्नपत्रिका? प्रदीप म्हणाला, गुण कमी जुळले आमचे, पण जुळली पत्रिका. बाबा म्हणत होते लवकर सुपारीचा कार्यक्रम धरू आणि लवकरच लग्न उरकून टाकू. मग मी म्हणाले, प्रदीप आता कसं करायचं? हे सर्व ऐकलं मला नाही वाटत बाबा आपल्या लग्नाला हो म्हणतील. प्रदीप मला म्हणाला, परंतु पप्पांनी कुठे मला विचारले आई की तू लग्न करशील की नाही? मला काही न विचारताच ते लग्नपत्रिका बघण्यासाठी ब्राह्मणाकडे गेले होते. मी विचारले, मग प्रदीप तुला कसे कळले की हे सर्व? मला हे सर्व सुरेखाने सांगितले, असे प्रदीप बोलला. मी तर खूपच टेन्शनमध्ये आले होते हे प्रदीपने ओळखले. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. लग्न पप्पांना नाही मला करायचं आहे, नको टेन्शन घेऊ. तितक्यात बाबा आले. मी आत किचनमध्ये गेले बाबांना पाणी आणण्यासाठी. बाबा प्रदीपला विचारत होते, अरे खूप वेळ झाला का प्रदीप तुला येऊन? प्रदीप म्हणाला, नाही तुमच्या पुढेच आत्ताच इतक्यात आलो. वडीलधाऱ्यांचे मन कसे धरायचे हे प्रदीपकडून शिकण्यासारखे होते. कारण प्रदीप येऊन तासभर तरी झाला होता, तरी बाबांना वाटायला नको आपल्याला उशीर झाला म्हणून प्रदीप असे बोलला. बाबाने मला आवाज दिला, अगं शर्वरी, प्रदीपला जेवणासाठी ताट कर. तितक्यात प्रदीप म्हणाला, नाही बाबा मी जेवण करून आले. बाबांना मी पाणी दिले आणि दोघांसाठी लिंबू सरबत करायला घेतला. बाबा म्हणाले, तुझ्या ऑफिसातली सर्व कामे आवरली का? प्रदीप म्हणाला, हो, सर्व कामे पूर्ण करूनच आलो आहे. बाबांमध्ये आणि प्रदीपमध्ये नॉर्मल गप्पा झाल्यानंतर बाबांनी विषयाला महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात केली. बाबा म्हणाले, तू काय ठरवलंय नक्की? तू शर्वरीला मागणी घातली म्हणजे तू काहीतरी विचार करूनच शर्वरीला मागणी घातली असेल ना? प्रदीप म्हणाला, हो, मी सर्व बाजूंचा विचार करूनच शर्वरीला मागणी घातली आहे. मी शर्वरीला लहानपणापासूनच पाहत आलो आहे. मला शर्वरीचं वागणूक, बोलणं सर्व काही मी पाहिलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बाबा, तुम्ही शर्वरीवर केलेले संस्कारही त्यामध्ये विशेष भर घालतात. शर्वरी जरी सुंदर नसती तरी मी तिच्याबरोबरच लग्न केले असते, कारण माझ्या दृष्टीने शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता जास्त महत्त्वाची आणि ती शेवटपर्यंत टिकते. कारण माणूस सुंदर असून चालत नाही, त्याचे मन सुंदर असायला हवे. बाबा, मी माझ्या कॉलेज जीवनात खूप मुली पाहिल्या. काही मुलींना त्यांच्या सुंदरतेचा एवढा गर्व होता की त्या नवीन व्यक्तीबरोबर उद्धटपणे बोलायच्या, तर काही मुलींना तर हुशारही नसायच्या आणि दिसायलाही नॉर्मल, पण बापाच्या श्रीमंतीचा गर्व. खूप उद्धट मुली. तेव्हा मी शर्वरीबाबत विचार करायचो. खूपच नम्रपणा, साधी राहणी, बोलणे, वागणे खूपच सोज्वळ. त्यामुळेच मी शर्वरीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबा म्हणाले, प्रदीप तुझे विचार छान आहे, परंतु शेवटी मी एका मुलीचा बाप आहे, त्यात तिला आई नाही. त्यामुळे माझी शर्वरी सुखात राहावी, आईचं प्रेम तिला मिळाले नाही, परंतु तिच्या सासरच्या माणसाने तिला एखाद्या मुलीप्रमाणे वागवावे, हीच माझी अपेक्षा, इच्छा आहे. प्रदीप, तुझ्या बाबांना सांगितले आहे का तुला शर्वरीबरोबर लग्न करायचे आहे? प्रदीप म्हणाला, पप्पांना नाही अजून मी काही सांगितले, कारण शर्वरी आणि तुमचा होकार असेल तरच बाबांना सांगावं असं मी विचार केला. म्हणूनच मी आधी शर्वरीला आणि तुम्हाला विचारले. आता मी बाबांच्या कानावर ही आमच्या लग्नाबद्दल घालणार आहे. बाबा म्हणाले, हो, कळव मग मला, म्हणजे आम्ही निर्णय देऊ शकतो तुला. प्रदीप उठला आणि म्हणाला, येतो बाबा, कळवतो तुम्हाला. असे बोलत प्रदीपने बाबांना नमस्कार केला आणि माझ्याकडे बघत मान हलवली, येतो म्हणून, आणि निघून गेला. मला तर खूपच टेन्शन आले होते, कारण प्रदीपने मला सांगितले होते की त्याचे बाबा त्याच्या मित्राच्या मुलीची आणि प्रदीपची पत्रिका पाहून आले आहे आणि ती पत्रिका जुळलेली देखील आहे. आणि ही गोष्ट प्रदीपने मला बाबांना सांगू नको लगेच असे सांगितले होते. त्यामुळे मी बाबांना काही सांगू शकत नव्हते आणि प्रदीप त्याच्या बाबांना कसा सामोरे जाणार या गोष्टीचा विचार करून अजूनच टेन्शन येत होते. प्रदीपचा रात्री 8 वाजता फोन आला. मला म्हणाला, घरी आहे ना? मी म्हणाले, हो प्रदीप, थोडी बाजूला आहे बाबांपासून, मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे. मी बेडरूममध्ये गेले. बाबा हॉलमध्ये TV पाहत होते. प्रदीप फोनवर बोलत होता. मी माझ्या बाबांना सर्व काही सांगणार आहे. पुढे काय होईल मला माहीत नाही, परंतु जर बाबा मला नाही म्हणाले तर मला तुझी साथ हवी आपल्या प्रेमासाठी, कारण त्रास तुलाही होणार आहे आणि मलाही, अपमान देखील होतील, पण संघर्ष करण्याची तुझी तयारी आहे का? काही गोष्टी सहज मिळतात तर काही गोष्टींना संघर्ष करावाच लागतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला देखील रुक्मिणी मिळवण्यासाठी रुक्मिणीच्या भावांच्या विरोधात जाऊन युद्ध करून संघर्ष करावा लागला, त्याच पद्धतीने आपल्याला देखील संघर्ष करावा लागू शकतो. प्रदीप बोलत होता, मी ऐकत होते. जणू काही संघर्षाला तोंड देण्यासाठी तो माझ्या मनाची तयारी करत होता. प्रदीप म्हणाला, मीच बोलतोय, तू काही बोलतच नाही. मी म्हणाले, हो ठीक आहे प्रदीप, संघर्ष वगैरे ठीक आहे रे, पण मला खूपच भीती वाटते आहे. सर्व काही व्यवस्थित होईल ना? प्रदीप म्हणाला, देवावर आणि माझ्यावर विश्वास ठेव, सर्व काही व्यवस्थित होईल. मी प्रदीपला म्हणाले, मी माझ्या मनातल्या भावना तुझ्याबरोबर शेअर करू
कारण माझी मैत्रीण सुरेखा, तिला मी काही बोलू शकत नाही, तिलाही मी काही सांगितले नाही आणि बाबांबरोबरही काही बोलू शकत नाही. मग राहिला फक्त तूच, माझा होणारा नवरा. या नात्यापेक्षा माझा जीवाभावाचा मित्र आहेस तू, अगदी श्रीकृष्णासारखा आहेस तू. आई असती तर आईला सर्व काही सांगितले असते, परंतु आई नाही. माझ्या मनाचं ओझं हलकं करणारी. प्रदीप म्हणाला, बोल ना पप्पा, 9 वाजता घरी येतात, बोल ना. शर्वरी, काय म्हणतेस? प्रदीप, आईवडील मुलीचे लग्न लावून देताना मुलगा कसा आहे, त्याच्या घरचे माणसे कसे आहेत, घरची परिस्थिती कशी आहे, या घरात आमची मुलगी सुखी राहील का, सर्व गोष्टी पाहत असतात. आमची मुलगी सासरी गेल्यानंतर आमच्या मुलीला काही त्रास तर होणार नाही ना, या सर्व बाजूचा विचार करतात. त्यासाठी कर्ज काढून मुलीचे लग्न करतात का, तर मुलीच्या सुखासाठी. पण लग्न करताना तर खरा संघर्ष हा मुलीचा अधिक पटीने जास्त असतो, कारण मुलीला घरच्यांबरोबर नाते जपण्यासाठी आपले मन मारून राहावे लागते. कारण काही सासरची माणसे असतात समजूतदार, पण तरीही नवीन ठिकाणी ॲडजस्ट होणे हे सोपे नाही मुलींसाठी. सर्व काही नवीनच असते, नवीन घर, नवीन जागा, नवीन वस्तू, नवीन नाती, नवीन माणसे. या सर्व गोष्टींबरोबर मिळतं जुळतं घेताना तारेवरची कसरत करावी लागते. तू म्हणशील, हे तर सर्व स्त्रियांच्या बरोबर घडतं. पण प्रदीप, हे झाले अरेंज मॅरेजमध्ये, परंतु मला जर तुझ्या घरातच येताना संघर्ष करावा लागणार असेल, तर नंतर मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबरचे नाते कसे सुधारू? त्यांनी मला प्रेम, माया, आपुलकीने माझ्याबरोबर वागावे ही अपेक्षा मला धरता येईल का? त्यांच्या सुनेच्या घरात येण्याने त्यांना आनंद होणार नसेल तर मी माझ्या मनाला आनंदी कशी ठेवू आणि यातून सर्व काही ठीकच होईल असे माझ्या मनाला कशी समजावू? यावर प्रदीप म्हणाला, हे बघ शर्वरी, मला तुझे म्हणणे सर्व काही पटते आहे. मी जर तुझ्यावर प्रेम करतो तर मी दुसऱ्या मुलींबरोबर संसार कसा करू? मी म्हणाले, आपण योग्य निर्णय घेत आहोत ना, माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको. नाही ग, वेड्यासारखं काही बोलू नको. प्रपोज तू नाही, मी केलं आहे तुला, त्यामुळे स्वतःला कधीच दोषी समजू नको. मी म्हणाले, ठीक आहे, गुड नाईट अँड टेक केअर, बाय. प्रदीप म्हणाला, आणि तू पण काळजी घे आणि जास्त विचार करत बसू नको, बाय. आणि मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सर्व कामे आवरून मी माझ्या जॉबसाठी निघून गेले. 5 वाजता मी घरी आले तेव्हा माझ्या नावाचे घरी पार्सल आले होते. ते माझ्या नावाचे असल्यामुळे बाबांनी पार्सलला हात लावला नाही. मी पार्सल बाजूला ठेवले, तोंड हातपाय धुवून बाबांना चहा केला विना शुगरचा आणि पार्सल हातात बघायला घेतले. पार्सल खोलल्यानंतर त्यात एक चिठ्ठी होती आणि एक चेक होता. त्या चेकवर पैशाची रक्कम टाकलेली नव्हती, फक्त चेकवर सही केलेली होती. मी ती चिठ्ठी वाचली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्या चिठ्ठीत लिहिले होते की